सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। नाशिक महानगरपालिका साजरा करत आहेत स्वच्छतेचा हरित कुंभ। मित्रांनो, आज प्लास्टिकचा वापर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला आहे, पण यामुळे पर्यावरणाला तर हानी होतेच, शिवाय आपल्या आरोग्यालाही याचा धोका होतो। प्राणी मात्रांचे, जलसाठ्यांचे, पर्यावरण व आरोग्याचे नुकसान होण्यापासून थांबवण्यासाठी प्लास्टिक पिशव्यांना नाही म्हणा, कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करा। आपल्या छोट्या बदलांमुळे मोठा फरक पडेल, शहरे स्वच्छ व सुंदर होतील। चला, प्लास्टिक मुक्त जीवनशैली स्वीकारूया आणि अस्वच्छतेवर मात करूया। नाशिक महानगरपालिका नाशिक तर्फे जनहितार्थ प्रसारित। अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करताना महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विरोधात मुक्तफळी उधळली आहे आणि शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले। एकीकडे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे शेतकऱ्यांची खिल्ली उडवायची असा सर्रास प्रकार माणिकराव कोकाटे यांनी गेल्या अनेक महिन्यांपासून चालवलाय। शेतकऱ्यांची खिल्ली उडवणाऱ्या मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात यावी याकरिता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळ्यात तीव्र आंदोलन करण्यात आलंय। दरम्यान कर्जमाफीच्या पैशांचं काय करता असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला असता कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याला 5-10 वर्ष कर्जमाफीची वाट पाहता तोपर्यंत कर्ज भरत नाही असं कोकाटे यांनी म्हटलंय। तसंच कर्जमाफीच्या पैशातून लग्न साखरपुडा करता असंही ते शेतकऱ्याला उद्देशून म्हणाले। माणिकराव कोकाटे हे अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाची पाहणी करण्यासाठी ते नाशिक येथे होते। यावेळी त्यांनी केलेल्या या वक्तव्याचा निषेध नोंदवत त्यांची पदावरून अशी मागणी जिल्हा ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आली आहे। आपल्या देशातील उद्योजकांचे 16 कोटी रुपये कर्जमाफी केली जाते आणि सर्वसामान्य शेतकरी बांधव जो शेताच्या बांधावर शेतामध्ये कष्ट करतो त्याचे कर्जमाफी करायला सरकार आढेवेढे घेते आणि शेतकऱ्यांबद्दल अपशब्द वापरण्याचं काम करणारा कृषी मंत्री त्याचा धिक्कार करण्यासाठी तमाम शिवसैनिक या ठिकाणी आज जमा झालं आहे आणि त्यांना मंत्रिपदावरून हकालपट्टी केली पाहिजे अशी आमच्या शिवसेनेची मागणी आहे। काल नाशिक येथे अवकाळी पावसाच्या नुकसानीच्या बद्दल पाहणी करताना शेतकऱ्याने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना प्रश्न विचारला असता त्या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये अपमानकारक वक्तव्य त्या ठिकाणी केली। त्या वक्तव्याचा निषेध करण्याकरता आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज माणिकराव कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारा आंदोलन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। काल माणिकराव कोकाटेंनी शेतकरी कर्ज काढतो आणि ते कर्जाचे पैसे सरकारकडनं मिळाल्यानंतर साखरपुडा करतो, लग्न करतो आणि इतर ठिकाणी तो पैसे खर्च करतो अशा प्रकारचे वक्तव्य त्या ठिकाणी केले। शेतकऱ्यांच्या मुलांनी या ठिकाणी लग्न करू नये का? शेतकऱ्यांनी त्यांच्या मुलामुलींसाठी साखरपुडा असेल, इतर विधी असतील ते करू नये का? वास्तविक पाहता माणिकराव कोकाटे हा स्वतःला या ठिकाणी कृषी शेतकऱ्याचा त्या ठिकाणी पुत्र म्हणून देत असतो आणि अजित पवार त्यांचे अर्थमंत्री आहेत। अजित पवारांचे जे विधान शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये येत आहेत त्याची जरी ओळख माणिकराव कोकाटे यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी वक्तव्य केले, त्याचा या ठिकाणी आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतोय आणि फडणवीसांनी आपल्या या बोलकेवढ्या मंत्र्यांना आवर घालावा आणि येणाऱ्या काळामध्ये जर माणिकराव कोकाटे यांनी अशाच पद्धतीचे वक्तव्य सुरू ठेवले तर धुळे जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही पाय ठेवू देणार नाही असा इशारा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी देत आहोत। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे। नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने जाहीर आवाहन। गुइलेन बॅरे सिंड्रोम अर्थात GBS ला घाबरू नका, पण दक्षता घ्या। पाणी उकळून प्या, स्वच्छ आणि ताजे अन्न सेवन करा। शिजलेले व न शिजलेले अन्न एकत्रित ठेवू नका। लक्षात ठेवा, अचानक पायात किंवा हातात कमजोरी किंवा लकवा, चालताना त्रास किंवा अशक्तपणा, बऱ्याच दिवसांपासून डायरिया अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व तात्काळ उपचार सुरू करावा। सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित।